नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्णवला इनॉग्रेशनसाठी आता तयारी आहे. त्यासाठी त्याला लवकर ऑफिसला जायचं आहे आणि ईश्वरी घरी आहे. पण ईश्वरीने त्या राकेशचा माज उतरवलेला आहे आणि त्याचसोबतच मामीचा प्लॅन कशा पद्धतीने फ्लॉप केलेला आहे. मामीने पायमुरगळाचं जरी नाटक केलेलं असलं तरीही ईश्वरी कशा पद्धतीने ऑफिसला पोहोचते ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे लावण्या म्हणत असते की यार तू असं कसं बोलतोस रे, हे शक्यच नाहीये. म्हणजे तिचा काय संबंध आहे, तिने का असली पाहिजे इथे, तुला असं का वाटतंय की तिने सोबत असली पाहिजे या इनॉग्रेशन फंक्शनला. तेव्हा अर्णव म्हणतो की आज आपण इन्व्हेस्टरच्या ह्या सगळ्या म्हणजे आपण इनॉग्रेशन करायचंय, आपलं विंटर कलेक्शन ओपनिंग, ह्या सगळ्याबद्दल जी चर्चा करतोय ना ती फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे. जर ती तिथं नसती तर ही गोष्ट शक्यच झाली नसती. तिच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामुळे झालेल्या आहेत. अन्यथा आपण हे काही आता डिस्कस करतोय ना ते होऊ शकलं नसतं. आणि आफ्टर ऑल ती माझी बायको आहे ईश्वरी अर्णव राजे शिर्के, त्यामुळे ती या कार्यक्रमाला असणारच आहे. एवढं स्पष्टपणे अर्णव बोललेला असतो. आता मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते, कारण ईश्वरी ही अर्णवची बायको आहे. ह्या वाक्यानेच इकडे ईश्वरीला खूप छान वाटायला लागलेलं असतं. ईश्वरीला भारी वाटत असतं की अर्णव सरांनी त्यांची बायको आहे असं सांगितलेलं आहे. तेव्हा ईश्वरीला ते आठवतं. ईश्वरी म्हणते की माझी बायको, माझी ईश्वरी, हे जेव्हा मी अर्णव सरांच्या तोंडून ऐकते ना तेव्हा ना मला वेगळंच काहीतरी वाटतंय. खरंच म्हणजे मला ना विचार करायला पाहिजे मी काय करते या सगळ्या गोष्टींबद्दल. हे सगळं ईश्वरीच्या मनात सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आकाश, मामा सगळेजण तिथे असतात ईश्वरी बरोबर. आणि आता ईश्वरी अर्णव सोबत इनॉग्रेशन करणारच हे अर्णवने फिक्स करून टाकलेलं असतं. आणि तो मात्र आता ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी खुश असते, अर्णवलाही छान वाटत असतं. त्याचबरोबर घरातले बाकीचे सगळे पाहत असतात. अंजली म्हणते की खरंच ग ईश्वरी, खूप चांगली गोष्ट आहे. आज पहिल्यांदाच तू मिसेस अर्णव राजे शिर्के म्हणून त्या फंक्शनला जाणार आहे आणि अर्णवची बायको म्हणून अगदी खांद्याला खांदा लावून तिथं तू हे उद्घाटन करणार आहे. खरंच ही गोष्ट खूप चांगली आहे असं अंजली इकडे ईश्वरीला सांगत असते. तेवढ्यातच इकडे लगेचच अर्णव राकेशला म्हणतो, बरोबर आहे ना, मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के, अर्णवची बायको. तेव्हा राकेश पण पाहतच राहतो, कारण त्याचा प्लॅन तर फ्लॉप झालेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की आता करू काय, कारण त्याने एवढे सगळं कारस्थानं केलेली आहेत पण त्याची कारस्थानं मात्र फ्लॉप होत जातात. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की मी आणि मामा पुढे जाणार आहे, ताई तुम्ही येताय ना. तेव्हा इकडे लगेचच वल्लरीला लावण्या खुणवते आणि तुम्ही यायचं नाहीये. आता लावण्याला कळतच नाहीये की का. तेव्हा राकेश म्हणतो की मीही नाही येणार. अंजली म्हणते की नाही, मला थोडंसं अजून कळल्यासारखं झालंय, मी नाही येऊ शकणार आहे, माफ करा अर्णव. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंही म्हणतात की काही हरकत नाहीये, कारण अंजलीची तब्येत ठीक नाहीये ना, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच वेळी वल्लरी म्हणते की नाही, मलाही नाही जमणार आहे असं वल्लरीने सांगितल्याबरोबर अर्णव आकाशला म्हणतो की आकाश, आम्ही दोघं पुढे जातो, मला आणि मामाला पुढे जाणं गरजेचं आहे असं तो सांगतो. तेवढ्यात लावण्या म्हणते की हो मीही निघते, आता मलाही तयारी करायची सगळी असं म्हणत लावण्याही निघायला लागलेली असते. त्याच वेळी सगळेजण तिथं असतात. तेव्हा अंजली म्हणते मीही आराम करते. आणि त्याच वेळी जाताना अंजली इकडे सांगू लागते की एक महत्वाची गोष्ट. आणि त्याचबरोबर ईश्वरी छान तयार व्हायचे, म्हणजे मी काय सांगते लक्षात येते ना की आज तू अर्णवची बायको म्हणून तिथे जाणार आहे, खूप छान तयार हो, सगळं अगदी छान झालं पाहिजे असं अंजली तिला सांगत आहे. त्याच वेळी आता राकेश अंजलीला घेऊन आतमध्ये गेलेला आहे. तेव्हा ईश्वरी अर्णव दोघंही तिथे आहेत. तेव्हा मामा त्याचबरोबर अर्णव दोघंही आता राकेशला सांगत आहेत, आकाशला सांगत आहेत की आकाश, आम्ही दोघेजण पुढे जातोय, तू ईश्वरीला घेऊन यायचं. तेव्हा मामा आणि अर्णव दोघंही सांगत असतात की आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी ईश्वरीला 1 मिनिट ही बाजूला सोडू नकोस. तिची तयारी झाली की तुम्ही दोघंही या आणि त्याचबरोबर ईश्वरीवर लक्ष ठेव. तेव्हा राकेशला अर्णव म्हणतो की पण आकाश म्हणतो की पण का असं, मला कळत नाहीये. तेव्हा मात्र आकाशला आता काय उत्तर द्यायचं हा प्रश्न असतो. तेव्हा मामा त्याचबरोबर अर्णव दोघंही सांगू लागतात की अरे कसं आहे माहितीये का, अर्णववरती बघितलं ना, दिवाळीत आपल्या घरी हल्ला झाला, मग ही गोष्ट चुकीची आहे ना, त्याच्यासाठी बाकी काही नाहीये, म्हणजे तिची सेफ्टी ही महत्वाची आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, काळजी करू नका. मामा त्याला सांगत असतात की हे बघ, 1 मिनिट ही तिला नजरेपासून दूर ठेवू नकोस, कळतंय ना मी काय सांगतोय. तेव्हा आकाश म्हणतो की हो, काळजी करू नका, तिचं झालं आवरून की आम्ही येतो.
आणि आकाशलाही सांगितलेलं आहे. त्याच वेळी अर्णवही आता बिंदास्त झालेलं आहे की ठीक आहे, आकाश आहे ना सोबत, त्यामुळं काळजी करायची गरज नाही. तर अर्णव मामाला म्हणतोय की मी येतोय, आवरून चल, तूही आवरून घे. मामाही आता आवरण्यासाठी जात आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी खूप भयानक चिडली आहे. ती लावण्याला म्हणू लागते की काय ग हे, म्हणजे मला तू कार्यक्रमाला येण्यापासून का अडवलेलं आहे, असं वल्लरी विचारू लागते. तेव्हा मात्र लावण्य म्हणत असते की अहो मामी, तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं इथे थांबून, तुमच्या लक्षात आलेलं नाहीये का? तेव्हा मामी म्हणते महत्वाचं काम म्हणजे काय करायचंय? तेव्हा लावण्य म्हणते की ती गावछाप जी मुलगी आहे ती ऑफिसमध्ये पोहोचताच कामा नये, तिला ऑफिसमध्ये पोहोचू द्यायचं नाहीये, एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मामीला बरं वाटतं. हां ठीक आहे, चला, म्हणजे काहीतरी आपल्याला काम आहे आणि ते आपल्याला करायचे, हे मामीच्या डोक्यात येतं. त्यानंतर इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर, मी आज जातोय तुला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी घाबरण्याची अजिबात गरज नाही. तो राकेश घरी आहे, मला माहिती आहे तू एकटी, आम्ही आकाशला तुझ्यासाठी थांबवलं इथं, मला आणि मामाला, आम्हाला दोघांनाही जावं लागत आहे. त्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेव, अजिबात घाबरायची गरज नाही. तो राकेश कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे तुलाही माहिती आहे, पण तुला हिमतीनं त्याच्याशी सामना करावा लागणार आहे. अजिबात घाबरण्याची गरज नाही. तेव्हा वल्लरी म्हणते लावण्याला इकडे की काळजी करू नको, ती तिथे पोहोचणार नाही, या सगळ्या गोष्टीची जबाबदारी माझी, मी करेल मॅनेज, असं ती सांगू लागते. आणि त्यासोबतच आता दोघींचाही प्लॅन ठरलाय की आज जे इनॉग्रेशन आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे. इकडे वल्लरी सांगते की ईश्वरी ऑफिसला तिथे पोहोचणार नाही, आणि त्यासोबतच इकडे लावण्य पण म्हणते की हो, तिला पोहोचू देऊ नका, तिकडचं मी मॅनेज करते. आता दोघींनीही त्यांचा प्लॅन केलेला आहे. त्यासोबतच इकडे अर्णवने ईश्वरीला सांगितले अजिबात घाबरण्याची गरज नाही, आणि तू बिंदास्त राहा, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस, आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, असं अर्णवने सांगितलंय. आणि तुला हिमतीनं राहणं खूप गरजेचं आहे, तरच सगळं नीट होईल, जर तू घाबरली तर काहीच होणार नाही, असंही त्याने स्पष्टपणे तिला सांगितलंय. मग आता अर्णव तयार होतो, मामा त्याचबरोबर आकाश, मामाही तयार झालेले आहेत. अर्णव आणि आकाश, आता अर्णव आणि मामा दोघंही निघालेले आहेत. आकाशला सांगितले, मामा जातानाही आकाशला सांगतात की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, ईश्वरीला नजरेपासून दूर ठेवायचं नाही, ईश्वरीवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. मग जाताना ईश्वरी त्याचबरोबर आकाश दोघंही असतात, आणि मग ईश्वरी अर्णवला बाय करते. अर्णवही सांगतो की लवकर तयार व्हा आणि तुम्ही दोघंही या. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात, आणि मग ईश्वरी घरी एकटीच आहे, या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे, इतके दिवस झालं मी या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो, काही झालं तरी आज मला मौका मिळालेला आहे आणि हा मौका मला सोडायचा नाही, हे सगळं राकेशच्या मनात सुरू असतं. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की आज इनॉग्रेशनच्या निमित्ताने हे दोघंही गेलेले आहेत, म्हणजे मला एक खूप चांगला चान्स मिळालेला आहे, खूप चांगली संधी मिळालेली आहे, त्यामुळे ही संधी मी सोडणार नाही. पण हा जो आकाश आहे तो काय करतोय, म्हणजे त्याचं काय काम आहे, त्याला काय इथं ठेवलंय, हे सगळं आता राकेशच्या डोक्यात सुरू असतं. तेवढ्यातच आकाशला कॉल येतो. आकाश म्हणतो की ईश्वरी मी आलोच, आणि असं म्हणत तो कॉल घेण्यासाठी बाहेर जातो. तेव्हा मात्र राकेशच्या डोक्यात आता फुलपाखरं उडू लागलेले आहेत त्याच्या मनामध्ये, कारण खरंच ईश्वरी तिथं आहे आणि माझी ईश्वरी किती छान दिसते, असं म्हणत राकेश तिच्याकडे पाहत असतो. त्यासोबतच इकडे म्हणत असतो की चला आता ही संधी सोडायची नाही, ह्या संधीचं मला सोनं करायचं आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे. ईश्वरी आता आवरण्यासाठी निघालेली असते, खूप खुश असते. त्यासोबतच इकडे ईश्वरी निघालेली आहे हे पाहून लगेचच तिथे राकेश येतो ईश्वरीच्या मागोमाग आणि म्हणतो की काय चाललंय हे सगळं. तेव्हा मात्र इकडे राकेश आल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. तो म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी, काय मग, खूप दिवस झाले मी वाट बघत होतो या क्षणाची, आणि आता मात्र धक्का बसलेला असतो. तेव्हा ईश्वरीला आठवतं, ईश्वरी खरं तर सुरुवातीला घाबरलेली असते, पण ईश्वरीला मात्र आठवतं की आता काहीही करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छान पद्धतीनेच करणं गरजेचं आहे, हे सगळं चालू असतं. आणि मग राकेश तिच्या जवळ येतो. ईश्वरीला माहिती आहे की आता सगळं धीराने घ्यावं लागणार आहे, शांतपणे हे सगळं मॅनेज करावं लागणार आहे, कारण अर्णव सरांनी मला सांगितलंय की त्यांना एवढं सहजासहजी यायला जमणार नाही, कारण ते बिझी असणार आहेत,
त्यामुळं हिंमत मलाच एकवटावी लागणार आहे. राकेश ईश्वरीच्या जवळ येतो आणि म्हणतो की काय मग माझी इंदोरी जिलेबी, असं म्हणत तो जवळ आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते बाद झालं नीच माणसा, कसं आहे मला ईश्वरी म्हणायचं नाही. माझं नाव मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही. तेव्हा राकेश म्हणत असतो की काय काय करणार आहेस तू? अगं इतक्या दिवसानंतर मौका मिळालाय मला, त्याच्यावर संधी मारू दे, चान्स मारू दे या संधीवरती. तेव्हा ईश्वरीला राग येतो. ईश्वरी म्हणते की खरंच किती नीच माणूस आहे, थोबाड फोडा वाटते आणि लाज बाळगायची. कसं आहे माहितीये का, अर्णव सर आणि मामा जरी गेलेले असले तरी बाकीचे सगळे घरात आहेत. राकेश म्हणतो माझी बायको बावळट झोपली असेल, तिला औषध दिलंय ना मी, आता ती उठणार नाहीये. आणि त्या मामी त्या तुझ्या मदतीला येतील? शक्यच नाहीये, विचार कर, येतील का मामी तुझ्या मदतीला? आणि आकाश आकाश तर येऊच शकत नाही, कारण तो छोटा आहे ना. त्याला मी जर सांगितलं जा अंजलीची औषधं घेऊन ये, आत्ता तो जाईल आणि अंजलीची औषधं घेऊन येईल. एवढं लक्षात ठेव. ईश्वरी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्यापासून लांब राहायचं. हे सगळं जे काही चाललंय ना, ही सगळी नाटकं आहेत ना, ही बंद करायची. काहीही झालं तरीही ही सगळी नाटकं बंद झाली पाहिजेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरी त्या राकेशला धमकावत असते आणि राकेश तिच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत असतो. राकेशच्या डोक्यात एकच आहे की आपण जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करायचं. ईश्वरी म्हणत असते की लाज बाळग जरा, निर्लज्ज माणसा, तुला अजून ही लाज वाटत नाहीये, तो अशा पद्धतीने वागतोय. आणि मग तो ईश्वरीला म्हणत असतो की मार ना मार, अगं त्या निमित्ताने तरी तुझा स्पर्श मला होईल, माझ्या गालावरती मार, खरंच मी तुला खरंच सांगतोय, मार माझ्या गालावरती, मला खूप बरं वाटेल. असं म्हणत तो ना ईश्वरीच्या समोर गाल करत असतो. आणि तेवढ्यातच आकाश तिथं आलेला असतो. आकाश ईश्वरीला म्हणतो की ऑल ओके ना, काही प्रॉब्लेम नाहीये ना, असं आकाश ईश्वरीला म्हणतो. तेव्हा ईश्वरी आणि राकेश तिथं असतात. तेव्हा राकेश म्हणतो काही नाही, म्हणजे मी आत्ताच ईश्वरीजींना हेच सांगत होतो की माझ्या बायकोसाठी म्हणजे अंजलीसाठी मी स्वतः सूप बनवणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो वाव. आणि मग तो म्हणतो की राकेश इकडे म्हणू लागतो की अरे आकाश एक काम होतं, अंजलीची औषधं जी आहेत ना ती संपलेली आहेत. तर आकाशला तो सांगतो की घेऊन ये. तेव्हा आकाश म्हणतो की हा पण ऑनलाईन मागवतो ना मी. तेव्हा राकेश म्हणतो वेळेवर येतील ना. तेव्हा इकडे आकाशचं म्हणणं असतं की हो वेळेवर येतील, कारण तो जो केमिस्टवाला आहे ना तो माझ्या ओळखीचा आहे तिथला, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम होणार नाही. असं सांगितल्याबरोबर इकडे राकेशचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तेव्हा आकाश ईश्वरीला म्हणतो की वहिनी तू आवरायला घे, आपण एक 15 मिनिटात निघूया. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. इकडे आता वल्लरीचा प्लॅन सुरू झालेला असतो. ईश्वरीला काहीतरी कामात गुंतवायचं आणि आपण निघून तिला जाऊ द्यायचं नाही, हा तिचा जो प्लॅन असतो तो सुरू झालेला असतो. आणि मग तिने अनिताला बोलवते, अनिता अगं कामं काय राहिलेत? तेव्हा अनिता म्हणते सगळी कामं झालेत. तेव्हा ती म्हणते की अगं काहीतरी राहिलं असेल ना. अहो नाही. अगं स्वयंपाक? तरीही अनिता सांगते की हो तोही झालाय. झालं. इथं आता वल्लरीचा पचका होत असतो. तिला कळत नसतं की काय करू, ह्या ईश्वरीला मला ऑफिसला जाऊच द्यायचं नाहीये. आता या संधीचा फायदा राकेशला घ्यायचा असतो, कारण मामीच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण आपला हेतू साध्य करू शकतो हे त्याला माहिती आहे. म्हणून तो मामीकडे येतो आणि मामीला बोलू लागतो की मामी मला असं वाटतंय की तुम्हालाही हेच वाटतंय ना, ईश्वरीने त्या ऑफिसला जाऊ नये. म्हणजे बघा ना, मला काय म्हणायचंय माहितीये का, मला ना हे पटलं नाहीये अर्णवचं. आकाश एवढी मेहनत करतोय कंपनीसाठी बिझनेससाठी, पण अर्णवने काय केलं, अर्णवने हे इनॉग्रेशन हे ओपनिंग जे आहे ते ईश्वरीच्या हस्ते करायचं ठरवलं. त्याने तिथे आकाशचं नावही घेतलं नाहीये. आता एवढे सगळे लोक येणार, त्यांच्याशी आकाशची ओळख नाही करून देणार, तो ईश्वरीची ओळख होणार आहे. म्हणजे आकाशने काय करायचं, फक्त कष्ट करायचं. काही झालं तरीही मला एकच म्हणायचंय मामी की तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतं. तेव्हा मामी म्हणतात की हो ना, ती ईश्वरी तिथे पोहोचलीच नाही तर, म्हणजे जर ती पोहोचलीच नाही तर गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे होणार आहेत ना. असं इकडे हे दोघंही बोलत आहेत. तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणते मग काय करायचं. तेव्हा मात्र राकेश तिला सांगू लागतो की मला काय वाटतं माहितीये का, मी जे सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर बऱ्यापैकी होईल, म्हणजे मला तरी असं वाटतंय. आता मात्र वल्लरी विचार करू लागते. वल्लरी म्हणते की काय सांगा.
आणि राकेश आता तिला प्लॅन सांगत आहे. तो म्हणजे म्यूट आहे, आपल्याला ऐकायला येत नाहीये. त्यांच्या दोघांचं ठरत आहे की काय करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र ईश्वरी छान तयार होऊन आलेली आहे. म्हणजे 15 मिनिटात आकाशने तिला सांगितलं होतं की आपल्याला निघायचं आहे, तर 15 मिनिटात ईश्वरी छान अशी तयार होऊन आलेली असते. आणि तेव्हा मात्र आकाश तिच्याकडे पाहत असतो आणि आकाश म्हणतो की काय वहिनी, ग्रेट, खरंच लुकिंग गॉर्जियस, ब्युटिफुल, असं तो म्हणतो. वहिनी साहेब असं म्हटल्यानंतर इकडे ईश्वरी म्हणते की थँक्यू भाऊजी. तेव्हा आकाश म्हणतो की आज भाऊजी वगैरे. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही मला वहिनी साहेब बोलला ना, आज आकाश सर नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो, तुम्ही मला वहिनी साहेब बोललात म्हणून भाऊजी. आणि मग तेवढ्यातच वल्लरीचा आवाज येतो. हे दोघेही निघालेले असतात. ईश्वरी म्हणत असते की मी अंजली ताईंना सांगून येते. तेव्हा आकाश म्हणत असतो की मी गेलो होतो ताईकडे, ताई झोपलेली आहे. मग तेवढ्यात वल्लरीचा आवाज येतो म्हणून दोघंही वल्लरीकडे येतात. आणि त्याचबरोबर वल्लरी ओरडायला लागते, ती खाली पडलेली असते. इकडे आकाश आणि ईश्वरी दोघंही तिला आधार देतात. तिथे सोप्यावरती बसवतात आणि तिच्याशी बोलू लागतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते की तू सोड ग, तू काय करतेस हे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी हलका मसाज करून देते, तुम्हाला बरं वाटेल. ती म्हणते तू डॉक्टर आहेस का, तुला कळतं का काय करायचंय ते, आणि तू काय मला मसाज करून देणार आहे. म्हणजे तुला काय म्हणायचंय की तू जे काय करणार आहे त्याच्यामुळं हे सगळं व्यवस्थित होणार आहे. अजिबात नाही, हात लावायचं नाहीये मला इथे, माझी मी बघेल काय करायचं आहे ते, असं ते सांगत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते अहो मामी काय होतंय. तेव्हा मामी मात्र नाटक करतच असते की माझा पाय मुरगळलाय. तेव्हा आकाश म्हणतो की तुला आत्ताच पडायचं होतं का. तेव्हा मामी म्हणते म्हणजे आत्ताच पडायचं होतं म्हणजे काय, तुला काय म्हणायचंय, मी काय मुद्दाम केलं, आणि पडताना काय कोण ठरवतं का कधी पडायचं असतं ते, त्याला टायमिंग असतं का. आणि मग इकडे मामी म्हणते की आपण डॉक्टरकडे जाऊया आकाश. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मी पण येते. तर मामी म्हणते नाही त्याची गरज नाही. तेव्हा आकाश म्हणतो की मी आईला घेऊन जातो, मॉमला घेऊन जातो आणि येतो, तू घरीच थांब. आता ईश्वरीला माहीतच नाहीये की हा पुढचा प्लॅन यांचा काय आहे. बिचारी ईश्वरी घरीच थांबलेली आहे. आणि आता मात्र इकडे ईश्वरी घरात येत असते आणि ती आकाशची वाट बघत थांबते. पण घडतं असं की हा जो राकेश आहे तो दारातच उभा असतो. ईश्वरीला माहीतच नाहीये की पुढे काय होणार आहे. आणि राकेशने आता ईश्वरी आत आल्याबरोबर दरवाजा बंद करून घेतलेला आहे. इकडे अर्णव आणि त्याचबरोबर लावण्या बोलत असतात. लावण्या म्हणत असते की मला काय वाटतं माहितीये का, सगळे गेस्ट वगैरे आलेले आहेत, आपल्याला फंक्शनला सुरुवात करावी लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो की जोपर्यंत ईश्वरी येत नाही तोपर्यंत इनॉग्रेशन होणार नाही, हे मी आधीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं तिची वाट पाहायची आहे. तो तिला फोन करू लागतो पण ईश्वरीचा काही फोन लागत नसतो. लावण्याची घाई सुरूच असते. अर्णवने तिला स्पष्ट सांगितलेलं असतं की पास, जोपर्यंत ईश्वरी येत नाही तोपर्यंत हेच फंक्शन सुरू होणार नाही. आता ईश्वरीला मात्र खूप भीती वाटली. आकाश वल्लरीला घेऊन घराबाहेर गेलाय, अंजली झोपलेली आहे आणि त्याचबरोबर राकेश मात्र अशा पद्धतीने आता ईश्वरीकडे पाहत आहे. ईश्वरी राकेशचा जो प्लॅन आहे तो कशा पद्धतीने फ्लॉप करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.